साध्या नोकराला मारहाण करतात, कोणी सिगरेट ओढत सुटकेसभर पैसे जगाला दाखवतात, कोणी चड्डी बनियांवर ओम फट म्हणतात. आणि म्हणून ही चड्डी बनियान गँग आधीच्या एक 10-20 वर्षापूर्वी दरोडेखोर अशा पद्धतीनं चड्डी बनियान गँग ज्याला म्हटलं जायचं, शेतामध्ये वस्त्यावर दरोडे टाकायचे. आता शेतामध्ये वस्त्यावर नाही तर या महाराष्ट्रावर दरोडा टाकण्याचं काम ही चड्डी बनियान गँग टाकते. टेंडरचे घोटाळे यांचे बाहेर येतात, नोटाच्या यांच्या बॅगाच्या बॅगा बाहेर येतात. आणि म्हणून या चड्डी बनियान गँग ही जी आहे याच्या विरोधात हे महाराष्ट्राला लुटतात, महाराष्ट्रावर दरोडा टाकतायत. 50 खोके एकदम ओके यांच्यासाठीच ही घोषणा आहे. आणि म्हणून आज आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं या चड्डी बनियान गँग आणि हिला सपोर्ट करणारे, हिला पाठिंबा देणारे, याला आशीर्वाद देणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, कारण तेही जबाबदार आहे याला. जर त्यांनी यांना आवरलं असतं किंवा आवर घालायचा प्रयत्न केला तर निश्चित थांबतील, परंतु यांचे दररोज मोठे मोठे पराक्रम बाहेर येतात. आणि म्हणून या ठिकाणी आज आम्ही चड्डी बनियान गँगच्या विषयी एक आंदोलन केलेलं आहे. बनियान घालून आणि टॉवेल गुंडाळून हे आंदोलन आम्ही केलेलं आहे. थँक्यू. आज महाराष्ट्रामध्ये